गेले 2.5 वर्ष हा विषय नागणा पोपट किरीट सोमय्या याच्या माध्यमातून वारंवार हा आरोप केला जात होता। या साई रिसॉर्टशी माझा संबंध आहे, माझंच ते आहे। आपल्याला माहिती आहे की या प्रकरणी अटक केली होती। 11 महिने साधारण कदम ईडीच्या कस्टडीत होते। ज्यावेळेला हे प्रकरण सुप्रीम कोर्टात आलं त्यावेळेला सुप्रीम कोर्टामध्ये न्यायमूर्ती ओक साहेबांनी 2च प्रश्न विचारले की या प्रकरणात गुन्हा काय, प्रोसिड ऑफ क्राईम काय आणि तुम्ही यांना इतके दिवस आतमध्ये का ठेवलं। त्यावर ईडीच्या वकिलांनी शरणागती पत्करली। शब्द शरणागती आहे, म्हणजे जो कोर्टाच्या भाषेत शरणागती शब्द आहे तो ऑर्डरमध्ये आलेला आहे। आणि त्यांनी सांगितलं आमचं कुठलंही ऑब्जेक्शन नाही, तुम्ही त्यांना सोडून द्या। यावरती 11 महिने कशासाठी ठेवलं हा प्रश्न निर्माण झाला। यावर मी येतोच, पण त्याचबरोबर सतत हे रिसॉर्ट गैरमार्गातनं पैसे कमवून बांधलेलं आहे, त्याची ईडीची चौकशी झाली। त्या प्रकरणात कुठल्याही प्रकारचे पुरावे ईडीला सापडले नाहीत। आणि काल कोर्टामध्ये ज्या वेळेला हे प्रकरण आलं त्यावेळेला कोर्टाने जे काही आदेश दिलेत ते मी आपल्यासमोर आणलेले आहेत। यामध्ये जी परमिशन आम्हाला दिली होती त्या परमिशनच्या बाहेर जर तुमचं काही बांधकाम असेल तर तुम्ही स्वतःच्या खर्चाने तोडून घ्या 1 महिन्याच्या आत, असे आदेश कोर्टाने दिलेले आहेत। आम्ही देखील सांगितलेलं आहे की जर परवानगी दिली त्याच्या बाहेर जर काही बांधकाम असेल तर आम्ही स्वतः तोडू, आम्ही अधिकाऱ्यांशी बोलू आणि त्याच्यामध्ये जर आम्हाला काही आढळलं की अतिरिक्त बांधकाम काही आहे तर आम्ही स्वतःच्या खर्चाने तोडू। याचा अर्थ असा होतो की आम्हाला परवानगी दिलेली जेवढी आहे तेवढं बांधण्याचा अधिकार त्या साधारण कदमांना होता। मी आज त्यांच्या वतीने का आलोय, कारण ह्या प्रकरणाच्या प्रत्येक बातमीमध्ये अनिल परब यांचे सहकारी, अनिल परब यांचे निकटवर्तीय, अनिल परब यांचंच रिसॉर्ट, अशी प्रत्येक वेळेला तुमच्या माध्यमातल्या बातम्यांमध्ये देखील प्रत्येक वेळेला माझा उल्लेख केला जातो आणि म्हणून मी आज आलोय। पण त्याच वेळेला कोर्टाने जे काल ऑब्झर्वेशन्स दिलेली आहेत ती अशी आहेत की ही सरकारने केलेली मालाफाईड ॲक्शन आहे। कोर्टाने स्पष्ट भाषेत सांगितलेलं आहे की सरकारी यंत्रणांचा गैरवापर कसा केला जातो हे या कोर्टाच्या ऑर्डरमध्ये आलेलं आहे। म्हणजे जर त्याच्यात असं विचारलं कोर्टाने, उद्या जर अनिल परब किंवा सदानंद कदम यांनी पक्ष बदलला तर हे सगळं कायदेशीर होईल का। आणि या बाबतीमध्ये कोर्टाने त्या पट्ट्यात असलेली सगळी रिसॉर्ट्स, सगळे हॉटेल्स, सगळे बंगले, सगळी घरं यांच्या बाबतीतला अहवाल मागच्या डेटला मागितला होता। तो अहवाल अजूनही दिलेला नाही। त्याच्यावर काल कोर्टाने सरकारी वकिलांना फार झापला आणि सांगितलं आम्हाला हा पूर्ण अहवाल आहे। एका केंद्रीय मंत्र्याचा बंगला पाण्यात आहे। कोर्टाने काल असंही सांगितलं आम्हाला ते माहिती आहे, परंतु तुम्ही सोयीस्कररित्या तुम्हाला ज्यांना त्रास द्यायचा आहे तेवढ्याच लोकांची प्रकरणं फक्त घेऊन पुढे जात आहेत। ही कोर्टाची कालची ऑब्झर्वेशन्स होती। आम्ही जो वारंवार आरोप करत होतो की हे सूडबुद्धीने जे विरोधातले लोक आहेत, जे त्यांना दबत नाहीत, जे त्यांना शरण जात नाहीत, अशा लोकांवरती कारवाई होते, त्याच्यावरती काल कोर्टाने शिक्कामोर्तब केलेला आहे। आणि म्हणून कोर्टाने सांगितलं जरी उद्या यांनी पक्ष बदलला तरी देखील जर यांची कारवाई असेल तर ती झाली पाहिजे, अशा प्रकारची ऑर्डर काल कोर्टाने केलेली आहे। हे खास सांगण्याचं कारण आपल्याला की ज्या पद्धतीने सरकार दबाव लावते यंत्रणांचा वापर करून, माणसं सरेंडर झाली, त्यांच्या पक्षात गेली की त्यांची भूमिका बदलते। एका केंद्रीय मंत्र्याचा उल्लेख त्याच्यामध्ये आहे की त्यांच्यावरती झालेली कारवाई सरकारी पक्षाने
कशी दाबली किंवा कशा पद्धतीने, आणि आज आपल्याला माहिती आहे की कोर्टाने पुढच्या डेटला म्हणजे 15 एप्रिलला रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड परिसरामध्ये कोस्टल झोनचं व्हायोलेशन झालेल्या जेवढी पण प्रकरणं आहेत या सगळ्या प्रकरणांचा तपशील मागितलेला आहे आणि सांगितलंय या रिसॉर्टवर जर कारवाई होणार असेल तर सगळ्या रिसॉर्टवरती कारवाई झाली पाहिजे. याचा अर्थ या किरीट सोमय्याच्या तक्रारीमुळे जे कोकणातलं पर्यटन काही जण पुढे मागे असतील, हे सगळं पर्यटन उखडून काढण्याचं काम आणि त्याचं पाप हे या किरीट सोमय्या नामक नागड्या पोपटावरती जातं. आणि म्हणून हे सगळ्यांना कळावं की कशा पद्धतीने खोट्या कारवाया केल्या जातात. आणि कोर्टाला देखील माझे हात जोडून विनंती आहे की आमच्या आयुष्याची काही वर्ष ही या सगळ्या भानगडीत फुकट जातात. एक माणूस कारण नसताना सुप्रीम कोर्टात त्याला सांगितलं जातं की त्याला सोडून द्या, आमचा काय आक्षेप नाहीये. मग 11 महिने त्याच्या आयुष्यातले जे वाया गेले याची जबाबदारी कोण घेणार? गेले 2.5 वर्ष माझ्या नावाने जे बोंबलले, माझ्या घरच्यांना जो त्रास झाला, मी पहिल्या दिवशी इथेच बाळासाहेबांची शपथ घेऊन सांगितलं होतं की आम्ही काही चुकीचं केलेलं नाही. परंतु गेले 2.5 वर्ष सगळ्या चौकशांना सामोरं जावं लागलं, सगळ्या यंत्रणांना सामोरं जावं लागलं. मानसिक, आर्थिक, सगळ्या प्रकारचा शारीरिक त्रास, सामाजिक, आणि आम्हाला चोर ठरवण्याचं काम ज्या लोकांनी केलं त्यांनी याची उत्तरं दिली पाहिजे. कारण आता ही प्रकरणं कोर्टात येतात आणि कोर्ट त्याला ताशेरे मारतं, परंतु तोपर्यंत जे काही नुकसान होतं याला जबाबदार कोण, हा प्रश्न देखील या निमित्ताने उभा राहिलाय. माझी न्यायालयाला देखील विनंती आहे की अशा प्रकारे जे करतात त्यांच्यावरती देखील कारवाई केली पाहिजे. ज्या खोट्या तक्रारी यंत्रणा नोंदवून घेतात त्या अधिकाऱ्यांवरती देखील कारवाई झाली पाहिजे आणि जे खोट्या तक्रारी करतात त्यांच्यावर देखील कारवाई झाली पाहिजे. म्हणून मी आपल्यासमोर या निमित्ताने आलोय. 2 प्रकरणं ज्या प्रकरणामध्ये कोर्टाने अतिशय स्पष्ट आदेश दिलेले आहेत. ज्या पद्धतीने आपल्यावर आरोप झाले त्या आरोपांसंदर्भात आपण म्हटलात की अधिकाऱ्यांवरती कारवाई झाली पाहिजे कारण चुकीच्या केसमध्ये बोलत, तर दुसरीकडे जे आरोप झाले त्यांच्या संदर्भात आपण काही मानहानीचा गुन्हा किंवा मी मानहानीचा तर दावा केलेलाच आहे. मी 100 कोटीचा दावा केलेला आहे. आता एक तर 100 कोटी त्यांनी द्यावं, नाही तर पुन्हा एकदा कपडे उतरवायला मी तयार आहेच. नेमकी आपल्यावर जी कारवाई झाली ती आपण कोर्टाचं निरीक्षण होतं की मलाफाईड इंटेन्शनने झालेली कारवाई होती. नेमकं हे मलाफाईड इंटेन्शन नेमकं कुणाचं असावं असं आपल्याला वाटतंय? किरीट सोमय्या यांनी केलेल्या खोट्या तक्रारीवरती ही कारवाई झालेली आहे आणि त्याच्यामध्ये पॅरेग्राफ 10 आहे आपल्या ऑर्डरमध्ये. Prima facie, there is a substance in the contention raised by Mr. Mone, learned counsel, that the action taken by the state of Maharashtra against the present petitioner is mala fide in nature for various reasons. However, if the resort is in question is found in violation of CRZ notification or the direction of the relevant rules, regulations, permissions of the same cannot be allowed to stand. In any case, learned counsel, the petitioner has already filed the undertaking that the part of the resort is execution permission dated so and so of some divisional office Rapoli we will demolish. म्हणजे कोर्टाने अतिशय स्पष्टपणे सांगितलेलं आहे की मालाफाईड ऍक्शन आहे आणि ज्या वेळेला कोर्टात मालाफाईड ऍक्शन ठरते त्यावरती माझा जो दावा आहे त्यांच्यावरती मानहानीचा तो आता याच्या पुढे सुरू होईल. मी माझ्या दाव्याला आता पुन्हा एकदा सुरुवात करीन आणि किरीट सोमय्याकडनं 100 कोटी वसूल करीन. मी हे पहिल्याच दिवशी सांगितलं होतं की त्याने तेवढी तयारी करून ठेवावी मला पैसे देण्याची किंवा नाक घासून माफी मागण्याची. तो तर निर्लज्ज आहे, मागेल पण कदाचित. किरीट सोमय्या यांनी सकाळी सुद्धा माध्यमांना एक व्हिडिओ करून पाठवला स्वतःच्या प्रतिक्रियेचा. त्यामध्ये ते साई रिसॉर्ट बांधकाम तोडण्याचे आदेश असं स्पेसिफिक उल्लेख करतात. मात्र अतिरिक्त परवानगी शिवाय जे बांधकाम आहे ते तोडण्याचे जे काही सूचना दिलेल्या आहेत त्याचा उल्लेख सोयीस्करपणे प्रत्येक वेळी टाळताना ते पाहायला मिळालेले आहेत. अनिल परब यांचं साई रिसॉर्ट तोडण्याचे कोर्टाने आदेश दिलेत असं ते जे काही प्रतिक्रिया देतात त्यावरती तुमची काय भूमिका? म्हणूनच मी आलो. खरं म्हणजे हे पिटिशनर सदानंद कदम आहेत, मी नाहीये.
परंतु प्रत्येक वेळेला ते हे माझ्या नावाचाच उल्लेख करतात, अरिट परब यांचंच रिसॉर्ट असं सांगतात, म्हणून त्याचं उत्तर देण्यासाठी मी आलेलो आहे. आणि ही ऑर्डर ज्याला कायदा कळतो त्याने वाचावी, आणि याच्यामध्ये अतिशय स्पष्ट दिलेलं आहे. आणि आम्ही स्वतः मान्य केलेलं आहे की जर याच्यामध्ये बांधकामाला दिलेली परवानगी याच्या व्यतिरिक्त जर अतिरिक्त बांधकाम असेल तर ते आम्ही आमच्या स्वतःच्या पैशाने तोडू असं आम्ही म्हटलेलं आहे. कोर्टाने आदेश दिलेले नाहीत, आम्ही स्वतः हे मान्य केलेलं आहे की जर परवानगी, याचा अर्थ तिथे परवानगी होती, म्हणजे याचा अर्थ जो किरीट सोमय्या दगड तो घेऊन जात होता ना हातोडा, आता हा हातोडा उलटात कोर्टाने त्याच्या टाळक्यात आणलेला आहे. आणि त्यामुळे हा जो काय अतिरिक्त जर बांधकाम असेल तर ते तोडायची आम्हीच मागणी मान्य केलेली आहे. आणि किरीट सोमय्या जे वारंवार सांगतात आणि त्याला प्रसिद्धी मिळते, आणि म्हणून मी आज इतक्या दिवसांनी शेवटी हे सिद्ध झाल्यावरती आपल्या समोर आलेलो आहे. हा त्याने थर्माकोलचाच मारला, पण कोर्टाने खराखोरा मारला ना. निवडणुका किंवा सत्ता केंद्र हे डोळ्यासमोर ठेवूनच या संपूर्ण कारवाया झालेल्या आहेत का? तपास यंत्रणांचा चुकीच्या पद्धतीने वापर झालाय का? तपास यंत्रणांचा वापर विरोधी पक्षाच्या फक्त लोकांसाठी केला जातो, आणि विशेषतः जे झुकत नाहीत, जे दबत नाहीत, अशा लोकांच्या विरोधात जास्त प्रभावाने केला जातो. घाबरवून लोकांना दाबणं हाच त्याच्या पाठीमागचा मूळ उद्देश असतो. कदाचित मी जर गेलो असतो दुसऱ्या पक्षात तर हे रिसॉर्ट अजून 5 मजले वाढवायला परवानगी मिळाली असती. मुंबई उच्च न्यायालयाने प्रदीप शर्मा यांच्या विरोधातची जो गुन्हा होता कन्व्हिक्शन कायम ठेवलेला आहे. सत्र न्यायालयाने त्याला सिद्ध केलं हायकोर्टानं आणि जन्मठेपेची शिक्षा कायम ठेवली. नाही, याच्या बाबतीत आम्हाला जास्त काही माहिती नाही, त्याच्यामुळे त्यावरती बोलणं आम्ही उचित ठरवणार नाही. दुसरीकडे महाविकास आघाडी पॉलिटिकल राजकीय प्रश्नांकडे येतोय की महाविकास आघाडीचा नाही, आजची विशेषतः ही पत्रकार परिषद घोसाळकर साहेबांची होती, आणि हा विषय मी मुद्दामून आजच ऑर्डर झाली म्हणून तुमच्या समोर दाखवला. बाकीचे प्रश्न रेग्युलर पत्रकार परिषद. परंतु क्या कोर्ट का ऑर्डर है किरीट सोमय्या के मुंह पर ऑर्डर कितना हुआ नजर आ रहा है? ठप्पा लगा। आप तो जानते हो कि 3 साल से साई रिसॉर्ट और मेरा ताल्लुक, यहाँ पर बार बार किरीट सोमय्या, जिसको हम नंगा पोपट कहते हैं, बार बार ये कहा जाता था कि ये रिसॉर्ट इलीगल है, अनिल परब के पैसे से बनाया हुआ है. इसके बारे में सदानंद कदम जो मेरे मित्र हैं, जो ये रिसॉर्ट के मालिक थे, उनको ईडी ने अरेस्ट की थी, 11 महीने उनको अंदर रखा था. जब सुप्रीम कोर्ट में ये बात आई तो सुप्रीम कोर्ट ने पूछा कि इसमें गुनाह क्या है, कौन से गुनाह से इनको अरेस्ट किया है, प्रोसीड ऑफ क्राइम क्या है, और इनको इतने महीने अंदर रखने का कारण क्या है. उस वक्त सुप्रीम कोर्ट में वकीलों ने सरेंडर कर दिया, मराठी में जिसको शरणागति कहते हैं. सरेंडर होने के बाद में कोर्ट ने कहा कि इनको तुरंत छोड़ा जाए, लेकिन हमारी न्याय व्यवस्था को विनती है कि 11 महीने एक आध आदमी के जिंदगी के 11 महीने जेल में बिना कोई अपराध के गुजारना ये कोई न्याय नहीं है. दूसरी बात यह है कि ये रिसॉर्ट इलीगल है, ये रिसॉर्ट पूरी तरह से तोड़ना चाहिए, ऐसी बार बार मांग की जाती थी. आज मैं इसका जवाब इसलिए देने के लिए आया हूं क्योंकि मेरा नाम उससे जोड़ा जाता था. कल जो कोर्ट में ऑर्डर हो गई उसमें कोर्ट ने पूछा और हमने भी ये कहा कि जो परमिशन डिविजनल ऑफिस ने दी है उसके बाहर अगर जाके कोई कंस्ट्रक्शन है तो हम हमारे पैसे से उसको तोड़ेंगे. और वो कोर्ट ने मान लिया और 1 महीने की मोहलत दी और कहा कि अगर परमिशन के बाहर कुछ बांधकाम है, कंस्ट्रक्शन है, तो उसको तोड़ा जाए. लेकिन उस समय कोर्ट ने जो ऑब्जर्वेशन दिए है वो ये है कि सिर्फ पॉलिटिकल लोगों के ये पिटिशनर पे की गई कार्रवाई ये मालाफाइड है, मतलब गैर है, जानबूझ के कुहेतु से की गई कार्रवाई है. और ऐसे जितने भी रिसॉर्ट्स
ऐसे जितने भी बंगले, कुछ केंद्रीय मंत्रियों के बंगले इसी सीआर जोड़ का वायलेशन करते हुए वहां पर है, उनका भी रिपोर्ट कोर्ट ने मांगा है, जो गवर्नमेंट ने इस डेट को दिया नहीं है। गवर्नमेंट ने उनको फाइनल डेट 15 अप्रैल दी है कि इस सही रिसोर्ट के साथ में जितने भी कोस्टल रीजन में, फिर वो रत्नागिरी हो, रायगढ़ हो और सिंधुदुर्ग हो, कितने रिसोर्ट्स, कितने बंगलोज, कितने होटल्स, कितने घर, ये सब अगर वायलेशन है तो एक पे ही कार्रवाई क्यों, सभी पे कार्रवाई होनी चाहिए। और मुझे ऐसे लगता है कि कोकण ये पर्यटन के लिए जाना जाता है, बड़ा टूरिज्म है, छोटे मोटे बिजनेस करने वाले लोगों के ऊपर आज कोर्ट की गाज आ रही है और इस कोर्ट ऑर्डर से शायद बहुत लोगों का नुकसान हो सकता है और इस नुकसान को किरीट सोमैया जिम्मेदार रहेंगे। मैंने किरीट सोमैया पे 100 करोड़ का दावा किया है। अब इस ऑर्डर को लेके मैं आगे चलूंगा और किरीट सोमैया को 100 करोड़ मुझे देने होंगे। थैंक यू। सर, ये इसी से जुड़ा हुआ सवाल है कि क्या आप हाँ बोला, जो ईडी की एक तलवार जो लटकी हुई होती है यहाँ से आपको लगता है कि वो खतरा कम है, डरा है, उसको कैसे करें? नहीं, वो तो सुप्रीम कोर्ट ने ईडी के वकीलों ने सरेंडर किया कि हमारा कोई ऑब्जेक्शन नहीं है इनको अरेस्ट करने का। तो कोर्ट ने पूछा कि 11 महीने इनको अंदर रखने का कोई कारण नहीं है ना, तो उनको पूछा कि तुमको बेल को अपोज करना है क्या। ईडी ने कहा कि हमको अपोज नहीं करना है। अगर अपोज किया होता तो उन्होंने कहा है कि हम लोग डिटेल ऑर्डर दे देते। उन्होंने सरेंडर कर दिया कोर्ट में। तो 11 महीने के बाद में अगर ईडी बोलती है कि हमारा कोई उसके ऊपर कोई कार्रवाई करने की जरूरत नहीं है या हमको कोई बेल ऑब्जेक्शन लेने की जरूरत नहीं है, तो 11 महीने जिस आदमी के जेल में गए उसके 11 महीनों का क्या। इसके बारे में कोर्ट ने भी ये अभी सोचना चाहिए। ऐसे कोई गलत कंप्लेंट करता है और गलत एक्शन होती है तो उसके ऊपर भी एक्शन होनी चाहिए, ये हमारी कोर्ट से मांग है। ईडी के जो अधिकारी पार्लियामेंट में मांगणी केली थी, पार्लियामेंट में मांगणी केली ईडी के जो अधिकारी आप लोग को नोटिस भेजते थे उनके खिलाफ कोई एक्शन नहीं है आप लोग? पहले होने दो केस पूरी खत्म, फिर देखते हैं। पहले 100 करोड़ तो आने दो फीस देने के लिए। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।